नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, ह्या स्वामी समर्थांच्या सिरीज मधला आपला दुसरा ब्लॉग आहे आणि आजच्या ह्या स्वामी समर्थांच्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत कर्जत येथील पळसदरीमध्ये। आणि हा ब्लॉग तुमच्यासाठी मी खास पावसाळ्यामध्ये शूट करतोय, कारण इकडचं वातावरण हे पावसाळ्यामध्ये खूप रम्य आणि बघण्यालायक असतं। चला तर मग आजच्या ह्या पळसदरीच्या या वातावरणामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊया आणि स्वामी समर्थांची महती जाणून घेऊया। चला, बोला माझ्यासोबत, स्वामी समर्थ महाराज की जय। हा रस्ता गावात जातो आणि गावातून पुढे गेलात की तुम्हाला मठाकडे जायचा रस्ता सापडून जातो। चला तर आता आपण आपल्या पद्धतीने हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू, कारण आपण पहिल्यांदाच आलेलो आहोत। मला वाटतं हे लोक पण तिकडेच निघालेले आहेत। आपण त्यांच्या पाठीपाठी जाऊया आणि मठापर्यंत पोहोचूया। या सो मित्रांनो, इकडचं वातावरण खूपच सुंदर आणि छान आहे। आत्ताच नुकताच पाऊस येऊन गेलेला दिसतोय आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला एक आपल्या डाव्या साईडला एक छोटासा असा रस्ता जाताना दिसेल। हे पायदळ वाट आहे। हो मित्रांनो, पावसाळ्यात जर चालत असाल तर जरा जपून चाला, कारण इकडे शेवाळ वगैरे भरपूर असणे शक्यता असते दगडांवरती, आणि सटकून शेवाळांमधून तुम्ही पडून अपघात होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे तुम्ही चालताना व्यवस्थित आणि खाली बघून चाला, कारण पावसाळ्यात हा रस्ता खूप खराब झालेला असतो। चला, आपण थोडं थोडं करत आपण हा रस्ता जवळ करण्याचा प्रयत्न करूया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सो मित्रांनो, आपण आता काही अंतर चालून आल्यानंतर आपल्याला एक मंदिर दिसतंय आणि ते कोणतं मंदिर आहे आपल्याला काय आयडिया नाहीये। चला, आपण ते मंदिर बघूया आणि तिथल्या देवाचं दर्शन घेऊया। चला। आपण रस्त्याने चालत असताना मी पाहिलं असेल, हे भलं मोठं असं चिंचेचं झाड आहे। खूप छान असं सुंदर असं चिंचेचं झाड आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे। खूप बरं वाटतंय, गावाला आलेल्याचा फिलिंग होतं इकडे मस्त। चला, काही अंतर चालून आल्यानंतर त्या चिंचेच्या झाडापासून पुढे आल्यात की तुम्हाला इकडे स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग असा एक बोर्ड मिळेल। तिथून तुम्ही सरळ जायचं खाली। औषधी मठाकडे इकडेच जातात का? हा सरळ रस्ता जातो। हो, मला इकडे मित्रांनो इकडे घरं पण भारी भारी दिसतील बघ ना, गावच्या जुन्या टाईप घरं तुम्हाला इकडे पाहायला मिळतील सगळी। त्या घरांच्या इथून तुम्ही खाली आलात की तुम्हाला पुन्हा एक असा बोर्ड पाहायला मिळेल, स्वामी समर्थ मठाकडे जाण्याचा मार्ग। आपण बरोबर चाललेलो आहोत त्याच रस्त्याने आणि लवकरच आपण मठापर्यंत पोहोचणार आहे। श्री स्वामी समर्थ। जांभळं बघ, खाल्लंस का कधी? मित्रांनो, हे बघा, रस्त्याने जाताना तुम्हाला खूप काही बघायला भेटतंय आणि हे जे आहे हे पूर्ण जांभळा झाड आहे। हे बघा, त्याची जांभळं इकडे खाली पडलेली आहेत, दिसतात? मित्रांनो, तुम्ही गावी गेलात ना, गावी खूप मजा असते। हे त्याला म्हणतात जांभळ। खूप छान जांभळ आहेत। सगळे खाली पडलेले आहेत रे। चला जाऊया। आणि तुम्ही मित्रांनो मठाकडून परत याल तेव्हा तुम्हाला इकडे बोर्ड भेटेल, पळसदरी रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा मार्ग, जो आपण रिटर्न येताना बघणार आहोत। चला। आणि मित्रांनो, हे आहे एक पुरातन जुन्या काळातली विहीर। हे बघा, खूप छान अशी विहीर आहे।
पूर्वीच्या काळी मित्रांनो अशा विहिरी असायच्या. आता पण तुम्ही गावाकडे गेलात तर तुम्हाला अशा विहिरी पाहायला भेटतील. त्यामध्ये आड किंवा विहीर असंही म्हटलं जातं. तर ही पूर्वीच्या काळातली विहीर आहे आणि तुम्ही मठाकडे जवळ पोचलाय ह्याची खूण आहे, कारण इथून काही अंतरावरच तुम्हाला स्वामी समर्थांचा मठ पाहायला मिळेल. चला आपण अगदी जवळ आलेलो आहोत. चला मठाकडे जाऊया. स्वामी समर्थ. मला वाटतं आपण मठाकडे पोचलेलो आहोत, कारण बरेचशी अशी लाईट सुविधा दिसते आणि रस्ता थोडासा कच्चा आहे पण छान आहे. पण पावसाळ्यात मित्रांनो एकदम सांभाळून या, कारण इकडे घसरण्याची शक्यता जास्त असते. आणि मित्रांनो आपण ज्या आतुरतेने इथपर्यंत आलेलो आहोत तेच ते आनंदाचा क्षण म्हणजेच स्वामी समर्थ मठ हा आपल्याला समोर दिसतोय. हे बघा लिहिलेलं आहे, श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी. आणि फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत श्री क्षेत्र पळसदरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी पुण्यनगरी तालुका कर्जत जिल्हा रायगड. आणि इथे आपण फायनली सकाळपासूनचा आपण प्रवास करून इथपर्यंत पोहोचलो आहोत. चला आता स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्यांची महती जाणून घेऊया. चला. चला मित्रांनो स्वामींच्या दर्शनाला जाऊया. अगरबत्ती ताट आहे, घेऊ ना ताई. काय अजून काय व्हायचं झालं. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः.
माझा मोबाईल तुमच्याकडे द्यायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
थोडस सो मित्रांनो, स्वामींचं दर्शनानंतर हा आता आपल्याला महाप्रसाद भेटलेला आहे. आपण कसं काय आस्वाद श्री स्वामी. आपल्याला प्रसादामध्ये मित्रांनो वांग बटाट्याची भाजी, डाळ भात, पापड, लोणचं आणि जिलेबी असा हा महाप्रसाद आहे. तर स्वामींचा महाप्रसाद आपण आस्वाद घेऊया. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आताच आपण स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झाला. जे आम्ही ट्रेनमधून कुर्ल्याहून ट्रेन पकडली तिकडे खोपोलीपर्यंत खोपोली ट्रेन होती आणि पळसदरीपर्यंत आम्हाला बसायला जागा नाही मिळाली. इतकी ट्रेनमध्ये गर्दी होती. पण इथे आल्यानंतर स्वामींचं दर्शन घेऊन आमचा थकवा क्षणार्धात दूर झाला. चला आता स्वामींच्या दर्शनानंतर आजूबाजूच्या वातावरणाचा आढावा घेऊया आणि स्वामींच्या मठांच्या बाहेरच तुम्हाला इकडे काही रानमेवा पाहायला मिळेल. आपण आता तिथे जाऊन तो मेव्याचा आस्वाद घेऊया. बघूयात काय काय इकडे भेटते. कसं आहे? 20 रुपये. बापरे, ठीक आहे, दे ना एक. चांगलंय का? आंबट नाही ना? आंबट नाही ना? छान आहे. जांभळं केवढं लागा दीदी हे? अगं पुढे मोठे तिकडे घेऊन मित्रांनो, जांभळं खाऊयात. जांभळं सो मित्रांनो, आपण पळसदरी येथील स्वामी समर्थ मठामध्ये आजचा हा व्हिडिओ शूट केला. सकाळी पळसदरीला आलो, स्वामींचं दर्शन घेतलं, मठाची महती जाणून घेतली आणि स्वामींचा महाप्रसाद घेऊन आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.